झालं का बाय भरून? जरा आता ही पिशवी घ्या हातामध्ये आपल्याला. कुठं पुन्हा अंगायचं धरी धर लवकर धर धर. त्या बापासारखंच कशी करायला लागलीस बाई तू या देवानी. तर आज का नाही आमच्या मालकाला इतका राग आलता, लयच राग आलता. तर आमच्या मालकाने असला भडा 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 ऊस तोडलाय की तसला ऊसच तोडणं नवं. हो का, ही बी गाडी एवढी मोठी भरली. आणि चला तुम्हाला दावते तिकडं. ऊस किती राहिलाय आमचा तर आज पातावर हिथच ठेवलाय मालकाने आमचा ऊस. हे बघा त्या तिकडं काही ऊस आहे आणि हा का इकडं काय ऊस आहे. हो का हे इथं हो का हे एवढा मोठा ऊस आमचा तोडून शिल्लक राहिलाय. तिकडं काही हिथं काही एवढा मोठा ऊस तोड शिल्लक राहिलाय. आणि गाड्या किती भरल्यात ते बी दाखविते चला तुम्हाला. असल्या गाड्या भरल्यात आमच्या मालकाने. तसल्या गाड्याच नव काल 6 टन माल आलता. आणि इशिक मुळे त्यांना शिल्लक तोडा. काल इशिक मुळे कशा काय शिल्लक तोडावं लागल्या म्हणून त्यांनी काय केलं आज राग राग इतकं बदा तोडलं की तसलं तोडणंच नवं. गाड्यात असल्या भरल्यात की बघायचंच खेळ नाही. हे नव्हे बैलाची गाडी एवढी भरली या. दीदी बी म्हणली आज काय पप्पानी भरल्या गाड्या. डायरेक्ट ट्रॅक्टरच बोलवावा लागला. बैलाच्या ह्यानी काढायच्या ह्या बघा ही गाडी सोन्या गुन्ह्याची गाडी भरली नाही. सोन्या गुन्ह्याची गाडी बुडक्यावर उभं आहे रे बाबा. बुडक्यावर उभं आहे बुडक्यावर राहिला बुडक्यावर उभा. कसली गाडी भरली या मालक? हा ऊसाची गाडी लय भरली ना बाजार मामा. आज ह्यांना लय राग आलता. हा भरलंय उलट. हा म्हणजे काय असं 10 टन न्यायला होतात का बैलाला आमच्या. लय राग आलता ह्यांना म्हणून आज बदा 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 ऊस तोडलाय. ऊस शिल्लक रानामध्ये राहिलाय. ती सोन्या गुन्ह्याची गाडी आहे आमच्या. दमाने जाऊ दे म्हणा ड्रायव्हर अण्णाला. कसल्या गाड्या आहेत बरं टसूनच भरल्यात आहे. हे पोरं तर लय तोडले बघा. आम्ही सोन्या गुन्ह्याचे फेवरेट माणसं. तर ही सोन्या गुन्ह्याची गाडी आहे त्याच्यामुळे सोन्या गुन्ह्या म्हणा फेवरेट माणसं सोन्या गुन्ह्याचे. आता हे ट्रॅक्टर लावून बाहेर काढायला लागले तर आता ह्या गाडीकडे बी येते तर काढायला. तर आता ती गाडी चालली या. ती गाडी चालली आता घेऊन चालले ड्रायव्हरांना. मग आता ती गाडी नेली की पुन्हा मग आम्हाला दुसरी गाडी न्याय येतात. मग आम्हाला तिकडे काही येऊ देत नाही. तर ते म्हणते एका गाडीजवळ थांबा. तर ते तिघजण बापले का तिकडे गेले तर मग आम्ही ह्या गाडीजवळ थांबणार. आता माझे बुट कुठं टाकलेत की माझे बुट खुडकावं लागते ना. दीदी कुठं होते माझे बुट? संगम बुट कुठं होते बुट? माझ्या पायापाशीच माझ्या पायापाशीच म्हणून घेत. हा बुडक्यापाशी काय इथं हुडकी दे. आता मी माझे बुट एक रोज बी पाहायला लागतोय म्हणून ऊस तोडताना हिचू काढायचं आपलं सकाळ सकाळ पाट पाट बुट घाली द्या. आणि मोळ्या बांधायचं आम्हाला ते पाय देऊन मुळे यावं लागते म्हणून ते बुट काढून ठेवावं लागतं. तर सापडतच नाही मला बुट. आव तुला बोलवलंय तर उतरलं उभं राहा बोलवलं बुडक्यावर. पळ 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 लवकर पळ. मी इथं गाडी जवळ थांबते पळ उठकी लवकर. तर सापडले माझे बुट बी पाल्यामध्ये. काय असे पाल्यामध्ये पडत येतं मग सापडतच नाही. तर आणि माझे बुट सगळे खराब झाले तर लय खराब झाले. तर आता नवी घ्यावा लागत ना. फाटल्या नाही बरं का. जा तुला बोलवलंय तिकडं आणि दमाने जाय पडचिन. ते हे गाठलं पाहिजेच बघतो. ते उतार गाठला पाहिजेस. आता तुम्ही येऊस तर मी इथंच बसते. हो काय माझा बूट पाल्यासारखा दिसतोय त्याच्यामुळे ओळखूच येत नाही. काय करावा. आता सगळे गेले तिकडं मी राहिले इथं. आता मी काय करते जाऊन गाडीजवळ बसते आणि बैलाचा धरपडा बघा कसा होतो. तर ती एक गाडी निघून गेली की दुसऱ्या बैलाचा लय धरपडा होतो इथं. नांदा असं वाटतं की आम्हाला बी कवा नेते तर कवा नाही. की बघा तुम्हाला दाखवते. हा बघा हा काही बैलाचा ते पलीकडा बैला अलीकडे येऊन उभा राहतोय. ते म्हणतोय त्याला कसं काय गेले ते आपण घरात तिथं. राजा सरजा गेली किती गाडी. तुम्ही हितच बाबा 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 तुम्ही हितच राहिलात रे. आता आता तुम्हाला कोण घेऊन जाते ते नाही तर मालक तिकडे आहेत मालक तुमचे. तुम्ही आता हितच आहेत. मार हाक तुमच्या मालकाला. सरजा हाक मार हाक मार. तुम्ही इथं वळवळ करता म्हणून तुमचे मालक मला इथं ठेवून गेले माहितीये का. सरजा सरजा कोण आहे पलीकडून. आता तुम्हाला एवढी मोठी गाडी वाढायला लागते बाबू. सुट्टी नाही आता तुम्हाला. तर ते येऊस तर मी इथं सावलीला बसते. बाबा बाबा असं लय काम भारी होत होतं. गडबडीनं उरकिता उरकिता आमचं बिरकाचं लाकूड आहे. बिरकाचं लाकूड आहे तर आम्हाला इथं
उतार आला का नाही की उतरला पुन्हा ह्या चाकाला असं इथं ब्रेक टाकावं लागतं इथं चाकापाशी. नाही तर हे लाकूड जर फडात राहिलं असतं ना तर आम्हाला तिथून यावं लागलं असतं फडामध्ये डबल वापस. तर मी तरी टाकते माही तरी ध्यानात आले नाही. मालक म्हणते तेवढं तरी काम बरं झालंच बाबा केलंस मनानी. नाही तर काय नाही गडबड मध्ये काही बी विसरून राहते. एखाद्या वर्षात तांब्या परात काही बी राहते फडामध्ये. मालक येऊस बसले आता मी इथं पिशवी घेते माझ्या हातात आणि बसते. आले आता दुसरी गाडी निघाला. मी बसले तुमची वाट बघ. अडका कसे अडकायला गाडी काढावं लागते मागून. चांगला अडका चांगलं बस का. हा बोला की गाडी चारी बी गाडी येणार आहेत का. हा येणार आहेत की संपत गाडी राहिली तर काय अडचण नाही ना. नाही जायचं एवढं मोठं लय मोठं आहे ना. हा उद्या जरा बघू की. अरे हे आहे ना छत्तीन बिस्कुट ह्याची ते टोचायचं नाही का ते बैलाला. ते वरचं उचायची बैल तोंडाला लागली ना. काहून बसलास दमलास का मग. नाही म्हणतोय रे लिकू माझं दमलं ना माझं पिलू. वाघ आहे वाघ मोठा वाघ आहे. ते बिरकाचं लाकूड खालीच राहिलं होतं. हे इथं बिरकाचं लाकूड इथंच राहिलं होतं ह्या गाडीचं. त्या गाडीचे टाकलेत का तकड्यात कमून घालायचं तिथं तोडायचं वाटाने कुठं तरी लाकूड. बैल उड्या मारायला लागली होती माहितीये का तुम्ही गेला होता तिकडे. तर मालक ऐका की त्यांच्यात नादत असत का हवी. हो उड्या मारायला लागली होती. उठ की उठ दाख सरजा म्हणाला उठ झोपायचंय उठ. हे बघ सरजा उठ म्हणाला तुला सांगा सरजा उठ म्हणाला. चल म्हणतोय झोप म्हणतोय सरजा म्हण त्याला. ते म्हणाले माल का म्हणून तुला तसा नाही म्हणत त्यो. नाही संगत नेणार आहेत आम्ही. इकित नाहीत बरं का ड्रायव्हरांना. आम्हाला पुढच्या वर्षी येऊ द्यायचं नाही काय कारखाना करायला अजून. हा चला बाई मी पुढे जाते. आहो जाते आता मी पुढं. करा कोणत्या उतारापाशी बरं तिथं जाऊन थांबतो. ती काय दिदी आली तिकडून. दिदी येऊन थांबायली. या तुम्ही आता गाडी घेऊन मी जाऊन उभा राहते पुढं. रस्त्याला जाऊन उभा राहते रे. बागादार अण्णाचे गोरे बघा कसले भारी आहेत. काय बागादार अण्णाचे गोरे. बागादार अण्णा तुमचे गोरे द्यायचेत का. द्यायचे का चेष्टा करू नका. जाताना गावाकडे एक जणांनी सांगितलं तर गावाकडे जाताना द्या. हे तर लय मारित आहे अलीकडे. हे दिसतंय गरीब पण हे लय गरीब दिसतंय पण लय मारतय. हे कसलं मारतय. हे कसलं गरीब उभं राहिले. तेवढं लेच बारकाले लयच भारी दिसते. शिंगर नाव ठेवा. ह्यांचं नाव काय आहे. नाव ठेवलेत का ना. राम लक्ष्मण आहे काय. राम लक्ष्मण नसत नाव ठेवायचे. गुन्ह्या सोन्या राजा सरजा असे नाव ठेवावं लागतं. चला आता जातो आम्ही. हा सोन्या गुन्ह्या म्हणायचं भारी वाटत येत. आपल्या बैलाचीच नावं सांगितले त्यांना. तुम्ही नाव ठेवा म्हणून तुमच्या बैलाची. तर मालक आमचे म्हणले की इथं जाऊन उतरला थांब. तर मी उतरला येऊन थांबायच्या अगोदर आमची दिदूबाई येऊन थांबल्या. हे काही दिदी कशी आरडली कोल्यावानी. हा 700 किलो वाढ आहे का. मी आता बैलाला खाऊ घाला आता. तेव्हा काही इथं उतार आहे. उताराने कसले बैल पळत येत बघा. हे नुसते वाड्याचे बैल कसले गोरे ते पळत येत. जाऊ द्या
बैलाला भारी तो गोरे इथं मालाची गाडी असते का त्यांची माना दाबा त्या बैलाच्या म्हणून तिथं उभं करावं लागत तिथं इथं हे का नाही का दीदी बुडक्यावर उभा राहावं लागत आता बघा कशी लेकरं हे बुडक्यावर उभा राहते गाडी आली आता हा बाय जिबीला फोड आलाय मग काय दाताखाली भाकर खाताना चालू होतं काय नाही मग कुठे चावलीस फोडच आलाय का चा पिऊ नको बाया आज 15 दिवस झाले पिलं नाही म्हणते लगेच पिया चालू करते आली आता गाडी तिकडून भारी दिसायले आली बघा गाडी आता तेव्हा काही बैलाच्या जीवाकडे बघून जर सगळं केलं ना तरच जमत आहे नाही तर काय खरं नाही बघा आता इथं उतरायला कशी गाडी उतरायला लागते या असं उलाव करायला लागते गाडी उतारासाठी आणि अशी माणसं बसली बुडक्यावर काय बुडक्यावर बसले अगं बाय बाय लय खाली गेलं होतं गाड्या बुडक्यावर नव्हतं का बसल्यात बुडक्यावर बसला होता मग तरी बी कसं काय बैल खाली गेला मुडक्या बाबा मान फिरणं दुखून आहे बैलाने म्हणजे झालं हा तुम्ही हे केलं नव्हतं का मग तरी कसं काय झालं तसं बैलाला तर काय झालं ना वडा 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 हे सगळंच हे केलंय महागच टाकलंय सगळं सामान तुला होईल ना तर काय होईल काय झालं हो हो लय जास्त तरी झाल्यात आज गाड्या जास्त गाड्या झाल्यात ना आज झाल्यात थोड्या थोड्या म्हणते तर दिदे तू कुठं कोणत्या गाडीवर येणार ह्या गाडीवर बसणारच का काय ती उलाळ झाली का लावलं दांड का तिला ती बी उलाळ झाली पर ते गाडी उलाळच कशी करायला तर रोज बी कस काय नारळीची झाड किती भारी येत ना एक बी नारळ पडत ना रोज बी आम्ही येतो आता वाटानी पण एक बी येत नाही कसं राहील ना अजून त्याची समज खरं डॉक्टरला फोन लावा लागेल नाही चावती येड नाही तुझ्यासारखी त्याला हे करायला पाहिजे मग चला तर गाडी यायला लागल्यात वाटायला साईडला उभा राहायला पाहिजे अरे गाडीची बी पुढं दमाने 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 उभा करा जड झालं काय सगळं ते वायर काढायचे राहिले का वायर काढ सांग दिदे तुम्हालाच काढावं लागते दुसरं कोणी काढणार नाही तर आजचा लोकांचा गाडी बाहेर काढलेला कसा आला तर नक्की 100% सांगा कमेंट मध्ये लाईक करा फॉलो करा दुसऱ्याला पण शेअर करा आमचे कसं हाल होत ते त्यांना पण बघू द्या नमस्कार मग